प्रतिदिनासारखं थोडंसं प्रतिदिनासारखं थोडंसं ताठ बसूया. ही परंपरा उपहार आता आपण आरतीही म्हटली, परमेश्वराला विनंतीही केलेली आहे. एक आचार्य उपहारही दाखवून गेले आहे. परंतु ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणे ही भावक्रिया आहे. उपहार ही भावक्रिया आहे आणि या क्रियेचा स्वीकार व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. काही जण फक्त हात लावून बसतात, काही आणलेली भिक्षा फक्त उत्तरेकडे धरतात आणि बस त्यांना जे काही सांगायचं ते सांगतात. काही डब्बा द्यायचा आहे म्हणून अगोदर दुर्डीतून काढून ठेवतात. माझ्या वेळेनुसार देवा मी तुला जीव घालते, पण हे एकदा जाऊ दे. आणि अशाही पद्धतीचे उपहार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणूनच याला काय म्हणतात, भावक्रिया. तुम्हाला उदाहरण देतो आणि लिहायला सुरुवात करतो की ज्या श्रीकृष्ण भगवंताला जेवायला बोलवलं. मी श्रीप्रभू बाबा सांगणार आहे तुम्हाला, बरं म्हटलं अरे एकच काय झालं, असं नाही झालं पाहिजे. श्रीकृष्ण भगवंताला 6 महिने अगोदर आमंत्रण दिल्यानंतरही, 6 महिने त्या बाईने वेगवेगळे पदार्थ केल्यानंतरही जेव्हा देव दुसऱ्याच्या घरी जेवून येतात तेव्हा दुर्योधनाने सरळ विचारलं. काय विचारलं होतं, काय देवा तुला अशी चोरी करायची सवय आणि गरीबातच खायची सवय, तुम्ही आम्ही श्रीमंताच्या घरी तुम्ही खाणार कसं काय, जमणार नाही ना, ते लाज वाटते ना, कसं तरी वाटतं ना. काय खाल्लं त्या भिकारड्याच्या इथे. कोणी विचारलं, दुर्योधनाने विचारलं. मात्र माझा भगवंत हृदयाने किती मोठा आहे त्या ठिकाणी पाहिल्यानंतर जेव्हा दोघजण तिथे जातात आणि उद्धव देव बघतात की अरे 2 हाताने त्या घाटा आवरणे आणि 2 हाताने जेवणे ही लीळा घेतली. परंतु याला उत्तर द्यायचं आहे. तिथे उद्धवदेव हसत होते, देवा मय्याध्यक्ष न प्रकृती, संपूर्ण चराचर विश्वाचे अध्यक्ष तुम्ही, सगळ्याची दोरी तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला घाटावरत नाही काय. अरे तो भाव आहे, भाव आहे. आणि म्हणून जेव्हा ही भावक्रिया, म्हणून तिथे विचारलं, मी श्रीप्रभू बाबा सांगणार आहे बघा, तुम्ही मला फक्त मोठ्या आवाजात ऐकलं त्याच्यामुळे आता तुमची फजिती होते थोडीशी. कारण आता मला तुम्हाला काही सांगायचं आहे, तुमच्याशी हितगुज करायचं आहे. मी जास्त मोठ्याने आता बोलणार नाही. मात्र जेव्हा दुर्योधनाने विचारलं काय खाल्लं त्या भिकारड्या तिथे, तेव्हा श्रीकृष्ण भगवंत त्याला उत्तर देतात, भोजनं किम पृच्छसी राजेंद्र, आदरम किम न पृच्छसी, भोजनं गत जीर्णानी आदरम अजरम भवेत. आदर जो आहे ना, त्याचा जो भाव आहे ना, तो एवढा ओत भरलेला होता. त्या भावाने मला नाही पुढे जाऊ दिलं, नाही तुझ्याकडे येऊ दिलं. अगोदर तो स्वीकारावं लागलं. पहिल्या अवताराची लीळा बघितली, दुसऱ्या अवताराची लीळा बघितली. अहो एका ऋषीमुनी त्याचा तपश्चर्या करत असणारा की दत्तात्रय बाबूचं चरित्र तो स्मरण करत होता का नाही. परंतु पंचाळ राजाने विनंती केली आणि हा स्मरणाला बसलाय दत्तात्रय बाबांच्या, येतील नक्की येतील. आणि आला श्री दत्तात्रय बाबा त्या ठिकाणी आले. पाहिलं ती गगनचुंबित उजेड जेव्हा पाहिला, अरे सेवक आले, पंचाळ राजा बघ
त्या ऋषीची झोपडी जळते असं वाटतंय आणि पटकन राजाही त्या ठिकाणी आला. मात्र ते सगळं पाहिलं असं लक्षात येतं की नाही, इथे प्रत्यक्षात भगवंत आहे आणि ती भावक्रिया भगवंताने मागावं तर काय मागावं हे त्या दिवेतून घ्यायचंय. काय मागितलं? मी जर असतो ना त्या ठिकाणी, भोजराज दत्तात्रय बाबा प्रसन्न झाले आणि म्हटलं असतं माग भोजराज, तुला काय पाहिजे ते माग. मी म्हटलं असतं देवा मी आहे ना तोपर्यंत माझ्या इथे जेवायला या. देवतो आत्मऋषी म्हणतात देवा जोपर्यंत तुम्ही आहे ना तोपर्यंत इथे यायचं. आजही देव दत्तात्रय बाबा दररोज पंचाळेश्वरला ही भावना, ही भक्ती, ही श्रद्धा जेव्हा समर्पित होते ना त्यावेळेला अवतार या ठिकाणी हजर असतात. तो पदार्थ, त्यातला रस नक्कीच तेही लिळा मी तुम्हाला उद्याच्या सत्रात तर होईलच, परंतु त्याचा थोडासा परामर्श गेला नाही एक लिळा सांगेल. श्री चक्रपाणी बाबांची लीळा तुम्ही बघितली आणि बघत असताना तुम्ही 6 महिने दररोज झोळी घेऊन जाणारे देव अनेक जीवाच्या अधिकार घेतात. कोणत्या? केली क्रिया जे अगोदरच्या जन्मात ज्यांनी माझ्या देवाच्या साधनावर अत्यंत बुद्धी ठेवले त्यांच्याच घरी देव भिक्षेला गेले. हो, आमच्या करंट्याच्या घरी देव भिक्षेला आले नाही. हातात झोळी घेतली कुणासाठी? फक्त कणवेच्या जीवासाठी अनंत शक्तीने युक्त असतात. परमेश्वर हातामध्ये झोळी घेतो, झोळी, आणि त्याचा अधिकार मिळवितो. एवढे महान असणारे परमेश्वर आपण आज गोविंद प्रभाबाला बघतोय. त्या गोविंद प्रभाबाची ती श्रीमूर्ती पाहिल्यानंतर 16 हाताचं धोतर, ज्याला वेडपिसरना ज्याची अंथरून त्याची पांघरून जे आमच्या उसावी सांगतात ना ते इथे प्रत्यक्षात दिसतं. 16 हाताचं एकच वस्त्र जेव्हा वेढलेलं असतं ना, आणि अनियत वास, आत्ताच बाबांनी सांगितलं तो अनियत वास आहे. एका ठिकाणी बसायचं नाही, एका ठिकाणी खायचं नाही, एका ठिकाणी उठायचं नाही. आणि कोणत्या बाईला वाटतं एखाद्या पुरुषाने येऊन माझी पाठ घासावी? जे काय ते आई बाप जे म्हणतात ना, राहुल माय राहुल बाप, काय ओतपोत भरपलेला आहे. आणि हा भाव भगवंत कसा स्वीकारतात? मग पदार्थ स्वीकारण आहेत काय? स्वीकारणार नाहीत. त्या आईला किती विश्वास आहे पहा, तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही बाजारात गेल्या आणि बाजारात गेल्यानंतर जेव्हा भाजीला चाललेल्या एखाद्या माणसाचा स्पर्श झाला, मेल्याची नजर चांगली नाही म्हणते, डायरेक्ट शिव्या देते. काय ओळखलं? चेहरा टिपला, नजर टिपली, शिवी देऊन सांगते माय या मेल्याची नजर चांगली, याचा स्पर्श चांगला नाही. आणि बाकीचे सगळे घासून घासून गेले तरी काय नाही. पहा, मला याच्यातून सांगायचंय तुम्हाला काय. श्री प्रभू बाबा जेव्हा अनियत वास घेत आहे बघा, हळूहळू जेव्हा श्री प्रभू बाबा रमायला लागले, 12 वर्ष उडव्यामध्ये केला विहार. माडी होती का? नाही ना. ओढवा गौऱ्यांचं घर, गौऱ्याला राहणाऱ्या घरामध्ये देव बसले आहेत आणि तिथे तिकोपद्याची आरोगणा भगवंत स्वीकारतात. ही क्रिया फक्त तिथपर्यंत मर्यादित नाही. आणि म्हणून तर ती लीळा सुरू करण्या अगोदर आपण त्या श्रीप्रभू बाबांना थोडंसं ओळखू आणि ओळखून त्या श्रीप्रभू बाबांची एक लीळा मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी मी गोविंद मला हातात घेतले. आठविता घडवली आनंद तुषार आनंदाचे, नामस्मरा पुन्हा पुन्हा गुंडमरायाचे. श्रीमूर्ती ही श्यामल कांती, आर्य नटधर. श्रीमूर्ती कशी आहे? नटधर सुंदर आहे, परंतु आर्य नागर हे का म्हटलं ना, आमच्या गोसाव्यांनी आर्य नागर म्हटलेलं आहे त्यांना.
मोकळे केश काप आहेत आणि श्रीमुकुट अत्यंत सुंदर आहे. उत्तरासंगी धोतर आहे, मोकळा कासोट आहे, वाम नेत्र बारीक आहे, श्रीमुखी हास्य कळा आहे. आज तो देव आमच्याकडे येणार आहे, आज तो देव आमच्याकडे येणार आहे. वक्र करंगळी आहे, वक्र करंग, सरळ उंगली से नहीं निकला तो टेढ़ी करनी पड़ती है. पहा श्रीप्रभू आवड. वक्र करंगळी श्रीकराची, नख चंद्रभास. नख जर पाहिले तर जी चंद्राची शीतलता, त्याच्यापेक्षाही अनंत चंद्र त्या नखावर ओवाळून टाकावेत अशी प्रसन्नता ओतपोत भरलेले आमचे श्रीप्रभू आहेत. आणि मग मध्येच काय झालं काय तपास नाही, पण श्रीचरणाखाली आलेला तो एखादा त्र्यंचवणीतला छोटासा जीव पाहिल्यानंतर हळूच टाळी वाजवतात. वा, जमलं, मी फिरल्याचं सार्थक झालं. टाळी वाजवतात आणि वर बघतात, हे परमेश्वरा, कारण अभिक्तातून जरी मला इथे पाठवलं, मी काही वेगळा नाही ना. आणि म्हणून तिकडे पाहून हास्य करतात. वा, एका जीवाला मी फळाला पाठवलं. विनाकारण हास्य नाही, विनाकारण चाललं नाही, विनाकारण बघणं नाही. आमचं सारं विनाकारण असतं, पण देवाचं एकही. म्हणून टाळे वाहून हास्य करीते आणि गगनाची वास पाहतात. खाड शोभले. कशी आहे श्रीमूर्ती? जे श्रीमूर्तीचं खाण, दाढी आहे ना, ती कशासाठी आहे? प्रपंचात जी भीती वाटते ना, आज माझ्याकडून हे कर्म होऊ नये, ते कर्म. खाड शोभले नाभी चुंबित भीती नासण्याला, शास्त्रकारांनी लिहिलेला शब्द आहे तो, भीती नासणे. त्या दाढीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की दाढी जसं काय त्या कैवल्यगडाचा रस्ताच आहे, याला धरून आम्ही तिथपर्यंत जाऊ. पहा, भीती नासून टाकण्यासाठी ही दाढी श्रीप्रभूंनी स्वीकार केलेली आहे. मुका बोलतो, अंध पाहतो, पांगळा पळाला. काय सामर्थ्य आहे! कुठेच बोलणं नाही, कुठे मंत्र म्हणणं नाही, कुठे मंत्राला वाव देणं नाही. अशा वेळेला श्रीप्रभू काय करतात? पाहिल्यानंतर मुका बोलायला लागतो. आमचे गोसावी या ठिकाणून असतपूरला गेले. कशासाठी? सारंगू नावाच्या मुलाचा अधिकार. त्रिपुरा ईसाने सांगितलं की देवा, हे झालंच कसं की आम्ही राहणे घातले, शंख वाजले, काय काय केलं हो. आणि म्हणून ते सगळं बंद झालं. इथे पहा, मी श्रीगुरु बाबांच्या, मला 20 मिनिटं वेळ आहे. आणि मुका बोलतो, अंध पाहतो, पांगळा पळायला लागलेला आहे. चालणे बोलणे, देणे घेणे आरिखपणाचे, चालणं बोलणं देणं आणि घेणं सगळं श्रीप्रभू बाबांचं कसं आहे? आरिख आहे, जगा वेगळं आहे. घेणे तर हिसकून घेणे, देणे तर फेकून देणे. सांगता येत नाही काय करतील. आमच्या गोसाव्यांना सुद्धा आल्यानंतर हे घेणं, आता शक्तीचा स्वीकार करणं नाही. मेला जाय चक्र होय म्हणे, चक्र धरू होय म्हणे, आरिखपणाचं आहे सगळं. आणि अशा श्रीप्रभू बाबांच्या बाबतीत आमचे गोसावी म्हणतात, बघा तिथे गेले ना, वाढवेळ श्रीचरणी मस्तक न ठेवावे. जरा जपून बरं. एर अवतारासारखे श्री गोविंद बाबा नाही. गोविंद प्रभू महाराज की जय. श्रीमद ब्रह्मविद्या ज्ञानाई महोत्सव व कार्यशाळा असा हा पंचपर्व मंगळ सोहळा आपण दिनांक 27 ऑगस्टपासून याची देही याची डोळा अनुभवत आहोत. आज या धर्मसभेचे तथा व्याख्यान सत्राचे अध्यक्ष आदरणीय परमपूजनीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय आंबेवड गावचे मोठे बाबाजी,
त्याचप्रमाणे या ज्ञानपीठावर उपस्थित असलेले आदरणीय परमपूजनीय श्रद्धेय पाचरवत बाबाजी, पातुरकर बाबाजी, कार्याध्यक्ष आणि ज्याचं सूत्रसंचालन अत्यंत उत्कृष्ट असतं, ज्यांची वाणी मधुर आहे, असे आदरणीय श्रद्धेय भोजराज बाबाजी, त्याचप्रमाणे माझे दुसरे परिसंवादक या ज्ञानपीठावरून बोलणार आहेत स्नेही मित्र डॉक्टर राजेंद्र राऊत, सन्माननीय व्यासपीठ. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत, महंत, नामधारक, उपदेशी, तपस्विनी सर्वांना दंडवत प्रणाम करतो. खरं तर परमपूजनीय परम श्रद्धेय वडनेरच्या श्री मोठे बाबांनी हा वसा घेतलेला आहे की हे ज्ञानसत्र तुम्हा आम्हापर्यंत पोहोचावं आणि त्या ज्ञानाच्या उजळणीतून काही एक आपल्याला करता येतं का आपल्या जीवनामध्ये, त्यासाठी या ज्ञानसत्राचं, आणि त्याला नावही फार सुरेख दिलेलं आहे आमच्या वडनेरच्या मोठे बाबांनी, श्रीमद ब्रह्मविद्या ज्ञानाई माऊली असा उल्लेख या ब्रह्मविद्याशास्त्राचा केलेला आहे. आणि नारोबा पहाळे यांनी वृद्धपूर वर्णनामध्ये ब्रह्मविद्याशास्त्राला मातृत्वाची कल्पना दिली आणि त्या अनुषंगानं काव्याची गुंफण केली. असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदर्श ओथंबा महानुभाव संघटना आणि वडनेर निवासी श्री मोठे बाबांची यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न होतो आहे. आजच्या आपला जो व्याख्यानाचा विषय आहे तो श्री प्रभू बाबांच्या आचाराचा आहे. म्हणजे श्री प्रभू बाबांच्या चरित्राकडे किंवा एकूणच गोविंद प्रभू चरित्र जर आपण अभ्यासलं आणि चाळलं तर आपल्या असं लक्षात येईल की श्री प्रभू बाबांनी कुठेही सिद्धांतिक मांडणी केलेली नाही, तत्वज्ञानाची मांडणी केलेली नाही, त्यांनी विचाराची मांडणी केलेली नाही, परंतु श्री प्रभू बाबांच्या आचारातून समर्थपणे विचाराचं दर्शन होतं, जे सैद्धांतिक दृष्ट्या आमच्या साधनदाता परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मांडली. सगळीची सगळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आमची सूत्र किंवा जी सिद्धांत आहेत, अवैदिक द्वैती जी सिद्धांत आहेत, ती सगळी सिद्धांत जर श्री प्रभू बाबांच्या चरित्राला जर लावली तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकीकडे जे सांगतात ते श्री प्रभू बाबा प्रत्यक्ष आपल्या कृतीतून आचरणातून सांगतात. आणि आमचे हेतुस्थळ काळ म्हणतात गोपी भास्कर की त्या काळामध्ये जी जी काही जीवांची रचना त्या रिद्धपुराच्या परिसरामध्ये केली होती ती मायेच्या अनुषंगाने, मायेच्या मार्गदर्शनात श्री प्रभूंच्या संपर्कात येणाऱ्या जीवांची रचना आणि तो अधिकार त्या मायेने तिथे सादर केला. श्री प्रभू बाबांच्या चरित्राविषयी सकाळच्या सत्रामध्ये माझे सन्मित्र डॉक्टर किरण वाघमारे हे विचारावरती बोलले आणि चर्चा चालली असताना असं लक्षात आलं की श्री प्रभू बाबांचा आचार हाच एक विचार आहे. आणि आज खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सगळ्यांना आचार आणि विचार, आचारे योग्यता, विचारे दृढता, आचार आणि विचाराची सांगड घालून आपण महानुभावपंथीयांनी पुढे जाण्याची खरी गरज आहे. आणि प्रदूषणाच्या काळामध्ये ते अधिक अधोरेखित होतं. प्रचंड प्रदूषणाचा काळ आहे. स्वामींच्याही वेळेस प्रदूषणाचा काळ होता, श्री प्रभूंच्याही वेळेस प्रदूषणाचा काळ होता, समकाळ आहे तो.
परंतु त्या सगळ्या अशा जीवाच्या भोवती असणारं जे हे भावबंधन आहे, त्या भावबंधनातून मुक्त होण्यासाठी आमच्या श्री प्रभूंनी आम्हाला इथे आचार दिला आणि त्या आचारातून वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानाची, वेगवेगळ्या सूत्रांची मांडणी केली. हे पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारची आणि अत्यंत आपल्याला उद्बोधक असणारी घटुभंगने ही लीळा आपल्याला काय सांगते, त्याची कारण मीमांसा करताना महाजनांनी स्थापन केलेला घट राजमठाच्या उंच मठामध्ये आणि सगळी अशी ती 9 घट मांडलेले आहेत, त्याची रोपं लावलेली आहेत, त्यांचं तोरण बांधलेलं आहे, फुलोरा बांधलेला आहे आणि आमचे श्री प्रभू बाबा राजमठामध्ये येतात, उंच मठामध्ये येतात आणि आपल्या पायाने हाताने तो देवतेचा जो काही घट आहे तो मोडून काढतात. त्या काळामध्ये सगळीची सगळी देवता भक्ती होती, सगळा हा वैदिक संप्रदाय होता. संपूर्ण भारतभराचा जर विचार केला आणि आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर भारतीय उपखंडाचा जर विचार केला, अफगाणिस्तान असेल, नेपाळ असेल किंवा इतरही आपले शेजारचे देश असेल, जे भारतामध्ये त्या काळामध्ये होते, सगळा वैदिक धर्म होता आणि प्रचंड कर्मकांड आणि अंधश्रद्धेनं व्यापलेला हा समाज मन खिन्न झालेलं समाज मन होतं. आणि या खिन्न झालेल्या समाज मनामध्ये म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले होते की हा अवघा जणू ठकला ठेला असे, याचे ठक फेडिता कवण नसे, तू ठकला ऐसे कुणी न बसे तुसे. अशा काळामध्ये या दोनही देवांचं साधनदात्यांचं इथं अवतरण होतं आणि श्री प्रभू बाबा हा जो काही अंधश्रद्धेचा किंवा याच्यामध्ये कर्मकांडांचा जो भाग आहे तो आपल्या पायाने श्रीचरणाने तो घट भंगून टाकतात, तोरणं तोडून टाकतात. याची कारण मीमांसा, याची चिकित्सा करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की असं श्री प्रभू बाबांनी का केलं. आपले पक्षकार म्हणतात की ईश्वर समीप बसता देवता घेऊ नये. परमेश्वर समीप आहे तुमच्या आणि परमेश्वर समीप असताना तुम्ही देवतेकडे जाऊ नये. आणि श्री प्रभू बाबांनी त्यावेळेस या लीळेतून स्पष्टपणे सांगितलं, या कार्यातून स्पष्टपणे सांगितलं की एकेश्वर भक्ती करा, एका देवाची भक्ती करा, अनन्य भक्ती करा, एकेश्वर भक्ती करा. 10 ठिकाणी जाण्याची गरज नाही. आणि तोच मार्ग आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितला. मध्यंतरी आपण पाहिलं की एका ठिकाणी आपण बरेचदा आपण सगळे उद्देशी लोक, तो विषय नाही, परंतु बरेचदा आपण पाहतो की एके ठिकाणी आपण एक गड्डा खोदतो, दुसरा गड्डा खोदतो, त्याच्या बाजूला तिसरा खोदतो, असे 10 गड्डे खोदतो. पण मीमांसक असे सांगतात की एकाच जागी सगळे गड्डे मिळून जेवढी उंची होईल तेवढे गड्डे खोदा, परमेश्वराची प्राप्ती होईल. 10 ठिकाणी जाण्याची गरज नाही. आणि प्रचंड स्तोम माजलेला आहे, धर्माच्या पातळीवरती ही स्तोम माजलेला आहे. आणि श्री प्रभू बाबांनी या मोठेपणाचा धिक्कार केलेला आहे. आमच्या नागदेवाचार्यांनी धिक्कार केलेला आहे. मोठेपणा श्री प्रभू बाबांना खपत नसे. आणि या सगळ्या दृष्टीनं पाहत असताना श्री प्रभू बाबांनी जी मांडणी केली, आमच्या नंतरच्या ज्या काही पक्षकारांनी जी मांडणी केली, म्हणजे जे देवतेकडे आहे ते आमच्या परमेश्वराकडे आहे आणि जे परमेश्वराकडे आहे ते अन्य ठिकाणी नाही. हे जे समर्पकपणे श्री प्रभू बाबांनी या लीळेतून सांगितलं आणि या लीळेच्या माध्यमातून अशा प्रकारचं जे काही एकेश्वर भक्तीचं मार्गदर्शन समाजाला केलं. परंतु समाज पहा कसा असतो, महाजन समजले नाहीत आणि महाजनांनी श्री प्रभू बाबांचाही विरोध केला. पण श्री प्रभू बाबा होते, ते कुठे कसे काय कुणाला वदणार. आणि या महाजनांनी श्री प्रभू बाबांच्यासाठी व्यवस्था केली की त्यांना ते कुठेही जाणार नाहीत. ते मातंगाच्या घरी जात असत, कोळ्याच्या घरी जात असत, महारवाड्यात जात असत. तेव्हा महारवाडा बाहेर काढला
जातीपातीच्या आणि चातुर्वर्ण व्यवस्थेच्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या काही भेदभावाच्या भिंती होत्या त्या आमच्या परमेश्वराने कशा मोडून काढल्या तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये ते आपल्या लक्षात येईल. श्री प्रभू बाबा कुठेही जातात म्हणून महारवाडा बाहेर काढला, यासी बाहेर काढा, आणि त्या सर्व तीर्थाच्या मागच्या बाजूला महारवाड्याची व्यवस्था केली त्या बाजूला. आणि ते महारवाड्यातले लोक येऊन श्री प्रभू बाबाकडे म्हणतात, रावळो रावळो आम्ही पाणी विनू मरत असे. पाणी प्यायला नाही, पाण्याची सोय नाही. आमचे श्री प्रभू बाबा जातात. महाजनांच्या मताप्रमाणे श्री प्रभू बाबांनी अजिबात ऐकलेलं नाही. तुम्ही चातुर्वर्ण कितीही पाळा, मी चातुर्वर्ण पाळणार नाही. आणि परमेश्वराला कोणताच वर्ण नसतो. परमेश्वर सर्व व्यापक असतो, सर्वातीत असतो, तो सर्वांचाच असतो. आणि त्यांना सांगतात की इथे खोदी म्हणे, तिथं पाणी लागलं, पाण्याची व्यवस्था झाली. अशा या पद्धतीच्या या जातीभेदाच्या मध्ये त्यांनी प्रचंड काम केलं. त्या काळामध्ये तेल्याच्या घरची भाकरी खाल्ली, तेल्याच्या घरची मुलाची भाकरी खाल्ली. आणि सांगितलं, तिच्या आईला प्रश्न पडला त्या मुलाच्या की रावळो रावळो हे तेलियाची भाकरी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जी तत्वज्ञानाची वी आहे ती आमच्या श्री गुरु बाबांनी आपल्या आचारातून कशी घातली ते आपल्याला असं दिसतं. दिला मेली जाय जाय म्हणे, हे तेलियाची भाकरी नव म्हणे, ही धान्याची भाकरी आहे. धान्याच्या भाकरीला जात नसते हे त्या काळामध्ये आमच्या राऊळांनी सांगितलं. आणि जाती भेद पाळू नका असा संदेश दिला आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. त्या काळामध्ये सांगितलं की इथं जाती गोत्र काही नसेल, आम्हाला जात गोत्र अशा प्रकारचं काहीही नाही. जात जर पाळाल तर हा विचिकित्साजनिक विकल्प आहे. आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये ते येतं. आणि विचिकित्साजनित विकल्प आहे. जातपात जर आपण पाळत असू तर ते अत्यंत चुकीचं आहे, ते पाळू नका हे सांगितलं. आमचे पक्षकार सांगतात की जातपात जर आपण पाळली तर प्रेत देहाचे नरक आहे. वेगवेगळे आमच्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख होतो. आणि हे जातपात तो या जातीचा आहे, त्या जातीचा आहे. आणि आज आपण पाहतोय 800 वर्षापूर्वी आमच्या साधनदाता परमेश्वरांनी श्री प्रभूंनी केलेलं कार्य आणि जातपात आजही मनामध्ये वसलेली आहे. प्रचंड जातीचं स्तोम इतक्या वर्षानंतर आजही आहे. पण महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रातला, भारतातला असा एक संप्रदाय आहे की त्यांच्या मनामध्ये जातपात नाही. या संपूर्ण सभागृहामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक इथे बसलेले आहेत, पण कोणीच कुणाला जात विचारत नाही, झुकून दंडवत करतात. कारण की ते खऱ्या अर्थानं महान अनुभव असणारे महानुभाव आहे. जातीच्या शृंखला उन्मळून पडल्या, परंतु छुपा जातीयवाद आजही काही मनामध्ये आहे, तो आपल्याला नष्ट करायचा आहे. साधनदाता परमेश्वरांनी आपल्याला त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. आणि 18 वर्ष विकल्पू संचरे आणि प्रेत देहाचे 100 वर्षाचे नरक जर घेतले, परशुराम दास म्हणाले हे चुकीचं आहे. हे ब्रह्मविद्या शास्त्राची आमच्या हेतुस्थळकारांनी जी मांडणी केलेली आहे ती या जातीशी आपण जोडली पाहिजे. आपण रोज आपल्या आचरणामध्ये जातीच्या अनुषंगाने कितीदा विचार करतो त्याचा देखील विचार करण्याची गरज आहे. बाकी ज्यांना काय राजकारण करायचं असेल ते करू दे, परंतु हा माझ्या स्वामीचा साधनवंत आहे, तो माझा आहे, तो कुठल्या गावचा आहे, कुठल्या जातीचा आहे हे आपण पाहत नाही. हे अतिशय अभिमानानं आपण व्यासपीठावरून सांगू शकतो. परंतु तरी आजच्या काळामध्ये बंधूंनो इतकं प्रदूषण आहे की या प्रदूषणापासून वाचवण्यासाठीचं एक सर्वात महत्वाचं जर कोणतं माध्यम असेल तर ते आमचं या श्री प्रभू बाबांनी सांगितलेलं तत्वज्ञान जे आचरणातून मांडलं, जे ब्रह्मविद्या शास्त्रातून येतं ते आपण अंगीकारलं पाहिजे. श्री प्रभू बाबा छोटी छोटी कामं करायचे. आणि एक केशवी बटुरुवा श्री प्रभू बाहेरी क्रीडा अशी एक लीळा आहे.
त्यावेळेस रिद्धपूरला 4 द्वार होते. एक उत्तर द्वार होतं जे हबीब वकील साहेब आहे, एक पूर्वेचं द्वार होतं सुवंतराव देशमुखांचा नेर रोडवरचा वाडा आहे तिकडे, आणि एक वाकी वेश होती जेव्हा स्वामी पहिल्यांदा इकडे खराळा मार्गे आले, आणि दक्षिण द्वार होतं सर्वतीर्थाच्या तिकडे मागे आळंदीच्या त्या भागामध्ये. या सगळ्या दृष्टीनं विचार करत असताना हे केशवाचं मंदिर भैरव गुरुजाच्या पायथ्याशी होतं, आज अस्तित्वात नाही. आणि तिथं काही मुलं होती आणि काही मुलं गावात गेली होती. पाठशाळेतली मुलं तिकडे बाहेर गेलेली होती आणि छोटी छोटी काही मुलं होती आणि ती खेळत होती. तेवढ्यात आमचे गोसावी राऊळ आले आणि मंदिरामध्ये मुलं खेळत आहेत आणि आमचे राऊळ त्या केशवाच्या मूर्तीशी खेळ किंवा त्या मंदिरात जातात आणि आतमध्ये येतात आणि ही मुलं दार लावून येतात, कवाडे राहतेली असा चरित्रामध्ये उल्लेख आहे. आणि बोंबाईली मोठ्याने ओरडतात, आम्ही राऊळाशी कोंडिले, आम्ही राऊळाशी कोंडिले. तिकडून त्यांचे मित्र येतात गावातून, ते म्हणतात हा का बोंबाईतात, आम्ही राऊळाशी कोंडिले, राऊळाशी कोंडिले. या बालमित्रांचा आणि आमच्या राऊळांचं अतिशय जिवलग असं नातं होतं. आणि त्या याच्यातून ते म्हणतात जे तिकडून बाजारातून आले, हे कसं काय शक्य आहे, राऊळ मी आताच हाटवटीये तुनी आला असे, राऊळ बाजारात हाटवटीये खेळतू असे. राऊळ आमचे श्री प्रभू बाबा तिथं खेळताय आणि मुलं त्यांची मजा घेतात की हे राऊळांना आम्ही कोंडून टाकलाय. मग ते दार उघडतात आणि आत पाहायला जातात तर राऊळ कुठेही दिसत नाही, बाहेर जायला दार नाही, खिडकी नाही. गाभाऱ्यात पाहतात कुठेच दिसत नाही. सर्वांना आश्चर्य होतो, विस्मय होतो. या लीळेतून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की परमेश्वराचं जे व्यापकत्व आहे आणि हे जे काही अष्टमहासिद्धीचं जे सामर्थ्य असतं ते सामर्थ्य परमेश्वरामध्ये सुद्धा असतं. देवता सामर्थ्यवान आहेत पण परमेश्वर प्रचंड सामर्थ्यवान आहे. 10 ठिकाणी आपल्याला जायची गरज नाही. अष्टमहासिद्धीचा अनिमा लघुमा या अष्टमहासिद्धीतल्या 2 ज्या लक्षणांचा उपयोग वापर श्री प्रभू बाबांनी केला आणि श्री प्रभू बाबा हाटोटात होते. त्यांनी हे सांगितलं की तुम्ही आम्हाला कोंडून ठेवू शकत नाही आणि आपण देखील आज परमेश्वराला कोंडून ठेवलेलं आहे. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान हे सृष्टी व्यापक तत्वज्ञान आहे. हे सर्वातीत आहे. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान केवळ फक्त महानुभाव पंथाचं तत्वज्ञान नाही, तर या पृथ्वीच्या पाठीवर असणारा जो कोणी म्हणून जीव असेल तो इथे असेल किंवा भोगभूमीत असेल त्याचं देखील ते तत्वज्ञान आहे. पारी फिरणार आहे. आज कोणी सुपात आहे, आज कोणी जात्यात आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या समाजाला सांगितलं पाहिजे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे सर्वांचे आहेत, नुसतं आमचेच नाही. माझ्या मनामध्ये कधी कधी प्रश्न असा निर्माण होतो की हे आपण आपले देव म्हणतो, तर आपल्या या देवाने जे केलेलं व्यापक अशा प्रकारचं जे काम आहे, आत्मकल्याणाचं काम आहे, ज्योत धरण्याचं जे काम आहे, परमेश्वराला असं कधी वाटलं असेल का की या भागातले जीव माझे आहेत, त्या भागातले जीव माझे नाही आहेत? त्याच्या तांत्रिक तपशिलात जाण्याचे हे व्यासपीठ नाही, परंतु सकळ महानुभावांनी सांगितलं पाहिजे की जितका जितका प्रचार होईल, महाराष्ट्र शासनाने फार चांगला निर्णय घेतला, मी त्याचं समर्थन करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जयंती GR काढून सर्वीकडे ठिकठिकाणी होते आहे, ती झालीच पाहिजे. आदिवासी पाड्यांमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी फिरले, श्री प्रभू बाबा देखील फिरले. त्या दृष्टीनं तेव्हा त्यांनी ते काम केलं. आणि आज आपण जर पाहिलं तर आज आदिवासी शाळांमध्ये, दूरच्या खेड्यांमध्ये प्रतिमा लावून का होईना पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जो समाजाभिमुख कार्यक्रम आहे किंवा जो काही समाजाभिमुख जे तत्वज्ञान आहे
ते लोकांनी मांडलेलं आहे. खुलं होऊ द्या, मोकळं होऊ द्या. आपली पथ्य आपल्याला पाळायचीच आहे, तो विषयच नाही. ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये आपल्याला काही पथ्य पाळावी लागतात, पण जेव्हा जेव्हा आपण म्हणून सर्व असा मेळा महानुभावांचा एकत्र येतो तेव्हा अशी खुली चर्चा देखील होणं गरजेचं आहे. श्री प्रभू बाबांनी सांगितलं की तुम्ही मला कोंडून ठेवू शकत नाही, मी तुमचा एकट्याचा नाही, मी सर्वांचा आहे. या लीळेतून आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. अशी श्राद्ध घरे आरोगणे नावाची एक छोटीशी लीळा आहे. 4 ओळीची 3 ओळीची लीळा आहे. तळेगावकर मठ आहे, तळेगावकर बाबांचा, त्यांच्या मठामध्ये आतमध्ये हे स्थान आहे. ती म्हातारी आहे आणि ती काहीतरी श्राद्ध तिच्या पितरांचं वडीलधाऱ्यांचं ते करते आहे आणि ब्राह्मण घरामध्ये बसली आहे. गरीब आहे स्त्री, गरीब स्त्री आहे. तिच्या घराच्या आतमध्ये ब्राह्मण बसलेले आहेत. घरात बसायला जागा नाही. श्री प्रभू बाहेर जातात. आओ मेली जाय जाय म्हणे सोनियाचा भातू, वाडीना म्हणे वाडीना, आणि ना म्हणे 3 वेळा म्हटलं. पहा परमेश्वराची कणव पहा कशी असते जीवाच्या प्रतीची. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रातून आणि आमच्या श्री प्रभू बाबांच्या लीळा चरित्रातून या कणवेच्या ज्या लीळा आहेत त्या आपण पाहिल्या पाहिजे. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अन्नाचे कण वेचून वेचून खाल्ले. आमच्या श्री प्रभू बाबांनी या म्हातारीच्या घरी जाऊन आणि ना म्हणे, आणि ती म्हातारी म्हणते आहे, केविलवाणी झालेली आहे, रावळो रावळो मी दुबळी आहे, मी दुबळी आहे, माझ्याकडे आर्थिक संपन्नता नाही, माते भातू नसे. कोदो कुटकीचा भात तिने वाढला. तांदूळाच्या खालचा जो भुगा असते तो भात तिने श्री प्रभू बाबांना आणला आणि त्या भाताची उपमा पहा श्री प्रभूंनी कशी केली. सोनियाचा भातू, सोनियाचा भातू, सोन्याचा भात आहे तुझा, तुझी भावना जी आहे ती सोन्यासारखी आहे. आणि भावना ही अत्यंत महत्वाची असते. मूर्ती ज्ञानामध्ये आपण त्याचा अभ्यास करीत असतो. तुमची भावना जर चांगली असेल तर परमेश्वराकडे फार मोठ्या बडेजावाची गरज नाही. आंतरिक भाव हा तुमचा हृदयांतरी उमटला पाहिजे. भटोबासांना तेच सांगितलं स्वामींनी. देव तो अंतर्गाम्य केला. तो काही तुम्हाला भजनातून, कीर्तनातून, स्मरणातून, आठवणीतून परमेश्वर होईल. आणि या लीलेशी आपण ते जर लावलं तर तुमचा भाव महत्वाचा असला पाहिजे. त्या म्हातारीचा सोन्याचा भाव होता. पहा त्याच्यामध्ये आमचे हेतुस्थळकार म्हणतात की तिच्या पितराची दुःख निवृत्ती झाली. तिच्या पितराची दुःख निवृत्ती झाली आणि तिच्या प्रेमाचा अधिकार निघाला अन्नदानात. मला वाटते देशमुख साहेबांची संध्याकाळी पंगत आहे. आता आज सकाळी पंगत होती. अन्नदानाचं खूप महत्त्व आहे. आमचे वडनेरचे बाबाजी खूप मोठा कार्यक्रम असा करतात, लोकसहभागातून करतात. आमचे श्री प्रभू फिरले, लोकसहभागातून फिरले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे परिभ्रमण केलं लोकसहभागातून केलं. महानुभावांचे कार्यक्रम होतात ते लोकसहभागातून होतात. लोकसहभाग असल्याशिवाय हे कार्यक्रम होऊ शकत नाही. तन मन आणि धन या सगळ्या दृष्टीनं आपण आपल्या पंथासाठी झटलं पाहिजे. हा देखील एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. तिच्या पितराची दुःख निवृत्ती झाली. तिला तिचा प्रेमदानाचा अधिकार निघाला, प्रेमाचा अधिकार निघाला. आणि या सगळ्या दृष्टीनं पाहू जाताना आपल्याला असं म्हणावं लागेल. एक छोटीशी आणखीन एक लीळा घेतो, मी सांगतो तुम्हाला सुरू. या दृष्टीनं देवता हात वेनेसी येणे अशी एक लीळा आहे. काय झालं आहे की एकादशीचा दिवस होता आणि या एकादशीच्या दिवशी सगळीकडे वैदिक पंथामध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भजन कीर्तनाचं काम रिद्धपुरातल्या सगळ्या मंदिरामध्ये चाललेलं होतं आणि पाठशाळेमध्ये हे कीर्तन होतं. पाठशाळेच्या दरम्यान जे कोणी त्या काळामधले केशव नायक असतील, बाकीचे जे सगळे नायक होते हे सगळे वैदिकच होते. देवाचा कोणीच नव्हता. नंतर देवाचे झाले, सगळे वैदिक होते. वैदिक परंपरेचं खंडन आमच्या श्री प्रभू बाबांनी केलं. त्याच्यामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धेचं खंडन केलं. आणि या मंदिरामध्ये
कीर्तनं चाललेले आहेत आणि श्री प्रभू बाबा मध्यरात्री देवाळे तलावाकडून येत आहेत. आताचा जो मोर्शीकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडे नेरकडे जाणारा रस्ता आहे, तिथे पूर्वी देवाळे तलाव होता. खेडच्या ब्राह्मणाची शिदोरी जे त्यांनी त्याची आरोहणा केली तो भाग, तिथून मध्यरात्रीच्या नंतर श्री प्रभू बाबा येत आहेत. आणि येत आहेत कसे आहे तर श्री प्रभू बाबांच्या आजूबाजूला देवता हात वेणीशी, वेणी जशी असते हातात हात घालून दोन्हीकडे देवता आहेत आणि प्रकाश पडलेला आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि चालत चालत ते येत आहेत आणि एक जण कुणीतरी बाऱ्या घोड्याजवळच्या असणाऱ्या घरातून एक बाहेर येतो आणि तो जाऊन त्या पाठशाळेतल्या लोकांना सांगतो, अरे हे काहीसे जागरण करीत असा, जागरण ते आमच्या राहुलांचे पहा पहा. त्यांना बोलावून घेऊन येतो. ओळखली माया परमेश्वराच्या अनुषंगाने कशा सेवेत असतात त्याचे ही लीळा प्रमाण आहे. आणि सगळं ते त्यांनी बंद केलं आणि हे इकडे पाहायला आले. या छोट्या छोट्या लीळेतून आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की मी या जगामध्ये, या पृथ्वीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये किंवा या ब्रह्मांडाच्या पलीकडे असणाऱ्या सर्वश्रेष्ठाच्या साधनदाता परमेश्वराचा मी भक्त आहे. तेव्हा माझ्या परमेश्वराने जे जे मला सांगितलं ते माझ्या जीवनामध्ये मला कसं काय अंगीकारता येईल हे आपण आज त्याचा विचार केला पाहिजे. जे इथे या ठिकाणी संत महंत किंवा भिक्षू बसलेले आहेत त्यांना काही एक सांगण्याची माझी पात्रता नाही, परंतु जी वास्तविक मंडळी असेल, नामधारक मंडळी असेल, वेदधारक असेल, बोधधारक ते होतील, त्या सर्वांनी हे आपल्या जीवनाला तत्वज्ञान लावण्याची अत्यंत गरज आहे. ते जर आपण लावलं नाही तर त्या देऊळवाड्याच्या लोकांसारखं होईल, नाही तर त्या महाजनांच्या लोकांसारखं होईल. काय झालं शेवटी? देऊळवाड्याला दामोदर राजांकडे गेले आणि इकडे सर्दी, खोकले, पडसे आणि लोक मरू लागले. विनंती करायला परत जावं लागलं. त्या लीळा खूप मोठ्या आहेत, त्याच्या अनुषंगानं खूप मोठा संदेश आहे, परंतु इथं आपल्याला वेळेचं भान ठेवून आपल्याला ही सभा पुढे न्यायची आहे. तेव्हा याच्यामध्ये त्या देऊळवाड्याच्या लोकांचं तसंच झालं. त्या लोकांनी काय केलं की एक परीक्षा निमंत्रण दिलं. परीक्षा म्हणजे 10-20 गावांना निमंत्रण दिलं काहीतरी कार्याच्या निमित्तानं. आणि आमचे श्री गुरु बाबाच्या परीक्षा निमंत्रणाच्या निमित्तानं ते आमच्या देऊळवाड्याला जातात. आणि देऊळवाड्याला गेल्यावरती एक वासना अशी आहे की वरचं जे मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी ही म्हणजे लीळा झालेली आहे.